नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता जे सावीचे वकील असतात ते सावीच्या आईच्या त्यांच्या घरी येतात, भाऊन त्यांच्या घरी, आणि ते म्हणत असतात सावीच्या आईला, हे बघा आता मी ही केस नाही लढू शकत, कारण की सावी मॅडम विरुद्ध त्यांच्याकडे ठोक पुरावे आहेत आणि त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि त्यामुळे आता मी ही केस नाही लढू शकत. मी कसं लढू सांगा ना तुम्ही? माझ्याकडे काही पुरावे सुद्धा नाही आहे आणि मी काय करू, कसं लढू, मला काही कळणार सुद्धा नाही आहे. त्यामुळं मी त्यांच्या बाजूने आता उभं राहणार नाही आहे आणि मी ही केस लढणार नाही असं तो सांगतो. तर आता लगेच ते वकील म्हणतात की माफ करा मला. तर आता लगेच सावीची आई म्हणते, पण असं का करताय तुम्ही? तर आता ते म्हणतात की नाही लढू शकत मी. तेवढा तिकडं सावी आणि मंजू असतात, तिथे येतात, दोघी पण ती मजा बघतात आणि ऐकल्यावरती सावी रडायला लागते. तेवढा ते वकील येतात, हे बघा म्हणतात, माफ करा मला सावी मॅडम, मी खरंच तुमची केस नाही लढू शकत, कारण की त्यांच्याकडे खरंच खूप मोठे मोठे पुरावे आहेत. पण हे बघा, मी जरी तुमची केस नाही लढू शकत ना, तरी पण माझा आशीर्वाद हा कायम तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळं तुम्ही काळजी करू नका असं म्हणतात. आणि आता लगेच जी सावी आहे, वकील तिथून निघून जातात. सावी आतमध्ये येते आणि एकटीच खूप रडते, डोक्याला लागतं तिच्या, ती एकटीच खूप रडत असते. आणि आता ती रडत असते, मंजू तिला समजावते. मंजू म्हणते की अगं का सावी, तू काळजी कशाला करते, आपण दुसरा वकील बघूयात ना. तेवढ्यात आता इकडं अंधार होतो सगळा. त्या अंधारामध्ये एक मुलगी येऊन बसते, ती म्हणजे राणी. आणि ती म्हणते की हे बघा, बुवा हा खरंच चांगला माणूस नाहीये, बुवा हा फसवणारा माणूस आहे लोकांना, आणि बुवा शिक्षण नाही देत, बुवा हा खरंच खूप चांगला माणूस नाहीये, बुवा खरंच खराब माणूस आहे आणि चांगले शिक्षण देतो लोकांना. आणि बुवाविषयी काहीही बोलायला लागते. तेवढ्यात राणी मग सावी उठते आणि म्हणते, बास, कोण आहे तू? तिच्यावर हात उचलायला लागते. तेवढ्यात आता लाईट लागतो आणि जी राणी आहे ती सावीचा हात पकडते आणि म्हणते की हे बघ, मी नाही, असं जर लोक म्हणत असतील तर काय करशील तू? कुणाच्या तोंडावर आवळशील सांग ना. त्यामुळं तू आता लढायला हवं, तू असं हरू चालणार नाहीये, तू आता लढ सावी, मी तुझ्या पाठीशी आहे असं ती सावीला म्हणते. आम्ही सगळ्या तुझ्या सोबत उभा राहू असं म्हणतात. तेवढ्यात बाहेर आता आरडाओरडा आवाज येतो. सावीच्या घरी मोर्चा घेऊन येतात लोक आजूबाजूचे आणि म्हणतात, सावी सावी नाईक सावी नाईक मुजुमदार ह्या मुर्दाबाद मुर्दाबाद, खूप मोठे मोठे ओरडत येतात. आणि आता सावीला ते नेमकं काय करतील, आता सावी पुढं काय घडणार आहे, नक्की बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.